नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शरीराचं वाढलेलं वजन हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी चिंतेचा विषय आहे. पण जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं तर वजन कमी होऊ शकतं. वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय हाच आजचा आपला विषय आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर नीरज रायते. आपण सुरुवात करूया. सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टर नीरज रायते यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर नीरज रायते आणि त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी वेट लॉस सर्जन आणि लेप्रोस्कोपिक सर्जन देखील आहेत. डॉक्टर रायते यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीस आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सोल्युशन ही एक संस्था यशस्वीपणे गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चालू केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मला विचारायचं आहे की वाढलेलं वजन हा खरंच काळजीचा विषय आहे का? कारण त्याच्यामध्ये बरेच गैरसमज लोकांचे आहेत. तर काय आपल्याला सांगता येईल? चांगल्या प्रश्नाने सुरुवात केली. तसं सुरुवातीला तुम्ही म्हटलात तसं आपण आज गप्पा मारूया म्हटल्यामुळे थोडंसं या विषयाला एक लाईटपणा पण येईल. हो, कारण तसा वाढलेलं वजन हा विषय गंभीरपणे कोणी घेतच नाही आणि तो गंभीरपणे घ्यावा म्हणून आज आपण सगळ्यांसमोर आलेले आहोत. त्यासाठी विशेष मी सामचे आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. काय होतं माहिती का की आपलं वजन नेमकं किती आहे याची बऱ्याचदा जाणीवच नसते. कारण जोपर्यंत वजनाने कुठला तरी त्रास होत नाही तोपर्यंत आपण आपल्या वजनाकडे लक्षच देत नाही. दिवस जातात, वर्ष जातात आणि कमरेचा घेर हळूहळू वाढत जातो. मी असं सगळ्यांना म्हणेन की जर शक्य असेल, लग्न झालेलं असेल तर आपला लग्नातला फोटो काढून बघा, म्हणजे लक्षात येईल की लग्नात आपण कसे होतो आणि आत्ता आपण कसे आहोत. बऱ्याचदा जेव्हा वाढलेल्या वजनाला कन्सल्ट करायला पेशंट येतात तेव्हा त्यांना आम्ही विचारतो काय किती वजन आहे, आणि तो जे आकडा सांगतात आणि जेव्हा काट्यावर उभारतात तेव्हा जो आकडा असतो याच्यात प्रचंड तफावत असते. आपल्याकडे एक असा आणखी एक गोड गैरसमज आहे की तब्येत गुटगुटीत असणं हे हेल्दी असण्याचं लक्षण आहे. तर नेमकं आपलं वजन जास्त असेल तर किती वजन हे धोक्याचं असतं हे समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय स्टँडर्ड्सनुसार पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या उंच्यांचं जर प्रमाण आपण बघितलं तर 90 किलोपर्यंतचं वजन हे आपण ॲक्सेप्टेबल समजू शकतो. 90 किलोपेक्षा जर जास्त वजन असेल तर धोक्याची घंटा आहे असं समजायला हरकत नाही. अगदी सोप्या परिभाषेत तुमच्या अपेक्षित वजनापेक्षा तुमचं वजन जर 25 किलो जास्त असेल तर तुम्ही वाढलेल्या धोक्याच्या पातळीकडे आहात असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मोर दॅन दॅट, तुम्हाला जर तुमच्या वजनामुळे काही त्रास होत असेल, तो त्रास मग शारीरिक असू शकतो किंवा तो त्रास मेटाबॉलिक असू शकतो, म्हणजे वजनामुळे असणारे विविध आजारांमुळे असू शकतो, तर ते मात्र नक्कीच काळजीचं कारण आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं ना, आपण डायबिटीसची ट्रीटमेंट करतो पण डायबिटीस जर वाढलेल्या वजनामुळे असेल तर वजनाकडे दुर्लक्ष करतो. आपण सांधेदुखीची ट्रीटमेंट करतो पण सांधेदुखी ही वाढलेल्या वजनामुळे असेल तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मूळ कारणांवर जर उपचारच नाही केले तर यश कसं मिळणार? त्यामुळे नेमकं आपलं वजन किती आहे आजचा हा कार्यक्रम धरून प्रत्येकाने बघावं, गणित मांडावं आणि आपलं वजन किती आहे आणि किती असायला पाहिजे याची आकडेमोड करावी असं मला वाटतं. अनेक वेळेला अजून एक समस्या असते की नेमकं वजन कसं कमी करावं या बाबतीत सुद्धा लोकांचे गैरसमज असतात. म्हणजे त्याच्यात सुद्धा कुठेतरी चर्चा ऐकलेली असते. बऱ्याच वेळेला या कारणासाठी डॉक्टरांपर्यंत जावं ही कॉन्सेप्टच बऱ्याच वेळेला नसते आणि मग ते कोणाचं तरी ऐकायचं आणि मग वजन कमी करण्याच्या पद्धती अवलंबायच्या. पण नक्की काय केलं पाहिजे? खूप छान सांगितलं तुम्ही. कारण बऱ्याचदा कसं आहे माहिती का, माझं वजन मीच कमी करू शकतो ही एक खूप कॉमन प्रघात आहे. किंवा आपल्या आजूबाजूला प्रत्येक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी कोण कोण काय करतं आहे, मग त्याच्यात वेगवेगळ्या नावांची डाएट्स ही एक खूप प्रचलित पद्धत आहे. ते सगळं प्रत्येकजण करतात पण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की सगळेजण एकच आकाराचा शर्ट घालत नाहीत. तसं प्रत्येकाला एकच प्रकारची वजन कमी करण्याची पद्धती परिणामकारक ठरत नाही. आपलं वजन वाढण्याचं नेमकं कारण काय आहे? आपलं वजन वाढण्यामागं आपल्या दिनचर्येमध्ये, आपल्या खाण्यापिण्यामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये नेमकी काय अडचण आहे हे जर आपल्याला समजलं तर बरोबर त्या दृष्टीनं आपल्याला उपचार करता येऊ शकतात.
त्यामुळे प्रत्येकाचं वाढलेलं वजन याचं कारण वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाची वजन कमी करण्यासाठीची उपचाराची दिशा ही पूर्णपणे वेगळी असते. पण तुम्ही म्हणाल तसं आपल्याला वजन कमी करायची गरज आहे याची जाणीव झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. खरं आहे. आज आपण आधुनिक शास्त्रामध्ये मेडिकल सायन्स तर फारच आता पुढे गेलेला आहे. ओबेसिटीवरती सर्जरीज अवेलेबल आहेत आता, आणि या सर्जरीज कधी करायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत, कोणी करायला पाहिजेत, या सगळ्या बाबतीत सुद्धा अनेक वेळेला माहिती नसते लोकांना, जसं तुम्ही म्हणताय. तर या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? हे अगदी तंतोतंत खरं आहे. माहिती नाही म्हणूनच सामला असे इनिशिएटिव्ह घ्यायला लागतात, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ह्या उपचारांची शास्त्रीय आणि योग्य माहिती आणि मार्गदर्शन त्यांना देऊ शकू. मुळात वाढलेल्या वजनाला शास्त्रीय परिभाषेमध्ये मॉर्बिड ओबेसिटी असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्या वाढलेल्या वजनामुळे आपल्याला आज ना उद्या जीवाला धोका संभवतो. जर वजन आपलं इतकं वाढलेलं असेल की त्याच्यामुळे आपल्याला धोका संभवत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जे प्रचलित वजन कमी करण्याचे उपचार आहेत, ज्याच्यात व्यायाम आहे, आहार आहे, औषधं आहेत, त्यांचा परिणाम होत नाही. म्हणजे तुमचं वजन इतकं वाढलेलं असेल, एक आकडा घेऊ, फॉर एक्झाम्पल 100 असेल, 120 किलो असेल, आणि तुमचं अपेक्षित कमी करण्याचं जे टार्गेट आहे ते 20 किलोपेक्षा जास्त असेल, तर आपल्याला पुण्याहून मुंबईला जायला जसं आपण रस्त्याने जाऊ शकतो, सायकलनी जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो. प्रत्येकाचा वेग आणि काळ कामाचं गणित वेगळं आहे. तसंच जितकं वजन जास्त वाढलेलं असेल तितकं ते कमी करायला लागणारा वेग आणि काळ कामाचं गणित वेगळं आहे. ह्या शस्त्रक्रिया इथे काम करतात. कारण जर तुमचं वाढीव वजन हे 25 किलोपेक्षा जास्त असेल तर आहार, व्यायाम आणि औषधं याचा परिणाम होत नाही. फक्त दुसऱ्या व्यक्तीचा बँक बॅलन्स वाढतो, कारण आपण त्याच्यावर खर्च करतो पण आपल्याला त्याचे परिणाम भेटत नाहीत. बरेच जण आम्हाला असे आढळतात जे येतात, सांगतात की मी माझं 15 किलो वजन कमी केलं. मी म्हणतो वा, फारच छान, आज काय आहे? नाही, आता ते 20 किलो वाढलंय. याला आम्ही बाउन्स बॅक म्हणतो. कारण वजन कमी करण्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते सातत्य, जे बरेच जण राखू शकत नाही. या शस्त्रक्रिया ज्यांना खरं तर शस्त्रक्रिया म्हणणं चुकीचंच ठरेल, कारण त्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात. त्यामुळे ह्या उपचारांनी तुमचं वजन कमी करणं आणि ते सातत्याने मेंटेन करणं हे खूप सहज सुलभ होतं. म्हणून जेव्हा वजन कमी करण्याचे सर्व पर्याय संपतात आणि वजनामुळे आपल्या जीवाला धोका संभवतो, तेव्हा अशा प्रत्येक व्यक्तीने ह्या उपचारांची शास्त्रीय माहिती योग्य व्यक्तीकडून घेणं, आणि आपण आता जसे फोटोज बघतो तसं त्यांच्यात झालेले बदल आपल्यातही होऊ शकतात या गोष्टीवर विश्वास ठेवणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्की. पण सर, याच्यामध्ये शॉर्टकट्स पण मारू शकतात ना? म्हणजे एखादा व्यक्ती असेल की त्याला शस्त्रक्रियेची गरज नाहीये, तो असाही कमी होऊ शकतो, पण तो म्हणेल की हे जरा बरं आहे, म्हणजे माझा त्रास कमी आहे रोजचा, तर मी शॉर्टकट मारू. तर असं करता येतं का? मला असं वाटतं की आयुष्यात कधीच इन्स्टंट, क्विक, कमी कालावधीत, फास्ट हे जे शब्द आहेत ना, हे परिणामकारक ठरत नाहीत. हां, कदाचित छोट्या कालावधीसाठी त्याला आपल्याला रिझल्ट मिळू शकतो, पण आपण इथे हिरो किंवा हिरोईन बनण्यासाठी प्रयत्न करत नाही आहोत, तर आपल्या वजनामुळे असलेल्या अडचणींवर मात करून एक निरोगी आयुष्य, उर्वरित आयुष्य जगण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता गेले 10 वर्षापेक्षा जास्त या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत. अशा प्रकारच्या वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त आम्ही करत आहोत, आणि 10 वर्ष या शस्त्रक्रिया झालेले लोक किती छान आयुष्य जगत आहेत आणि वजनामुळे असणाऱ्या अडचणींपासून ते मुक्त झालेले आहेत, हे बघितलं की खूप समाधान वाटतं. नक्की. आता ह्या सर्जरीज बद्दल आपण बोलतोच आहोत, तर फायद्यांकडे, कारण आता आपल्याला ती सवयच झालेली आहे अनेक वेळेला की आपण फायदे बघत असतो, किंवा आपल्याला वाटत असतं की ह्याच्यातून मला काय बेनिफिट्स मिळणार आहेत, माझ्या शरीरावरती त्याचे काय परिणाम होऊ शकतात का, किंवा अन्य गोष्टी. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल, मुळात बेनिफिट्स बद्दल? मुळात कसं आहे की वाढलेलं वजन ही बऱ्याच आजारांचं एक मूळ कारण आहे. म्हणजे आमच्या शास्त्रीय पुस्तकांमध्ये असं म्हटलेलं आहे की ओबेसिटी इज अ मदर ऑफ मोर दॅन 20 डिसीजेस. यादीच जर करायची झाली वरपासून खालपर्यंत, तर लठ्ठ माणसांमध्ये बऱ्याचदा घोरण्याचा त्रास असतो. त्यामुळे त्यांची झोप व्यवस्थित होत नाही, आणि रात्रीची झोप व्यवस्थित न झाल्यामुळे ते दिवसा पेंगतात. कधी कधी त्यांचा श्वास कोंडतो. बऱ्याचदा त्यांच्या मानेभोवती, शरीराभोवती काळे डाग आलेले असतात. बऱ्याच जणांना वजन जास्त वाढलेलं असल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास असतो. बऱ्याच जणांना वजन वाढलेलं असल्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम्स असतात, ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असतात, लिपिड्सचे आजार चालू असतात, फॅटी लिव्हरचा त्रास असतो, गॉल ब्लॅडरमध्ये पित्ताशयात खडे असतात, गुडघेदुखी असते, पाठदुखी असते, तरुण मुलींमध्ये PCODचा त्रास असतो. ही यादी न संपणारी आहे. आणि
वजनामुळे ह्या यादीतल्या कुठल्या आजारांचा जर त्रास होत असेल तर मी इथे छातीठोकपणे खात्रीलायकरित्या सांगू शकतो की ह्या आजारातनं सुद्धा आपली सुटका होते. नुसतं वजन कमी होत नाही तर हे आजारही कमी होतात. आणि यासारखा मोठा फायदा कुठला असू शकेल? मला वाटतं यातला सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे ना तो डायबिटीसमध्ये आहे. बरं बऱ्याच पेशंट्सना डायबिटीस हा वाढलेल्या वजनामुळे असतो बरं आणि तोही याच्यात चांगला बरा होऊ शकतो. म्हणजे याच्यातला जो एक समज आहे की या शस्त्रक्रियेमुळे किंवा सर्जरीमुळे डायबिटीस हा बरा होऊ शकतो, हे खरं आहे तर असं म्हणता येईल आपल्याला? हो, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ना की डायबिटीसचे प्रामुख्याने 2 प्रकार मोडतात. बरं. एक ज्याला लीन डायबिटीस म्हणतात, म्हणजे ज्यांना डायबिटीस असतो पण त्यांचं वजन फारसं नसतं. आणि दुसरा ज्याला ओबेज डायबिटीस म्हणतात, म्हणजे ज्यांचं वजन जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीस असतो. बरं. अशा व्यक्तींमध्ये शरीरात इन्शुलिन तयार जरी होत असलं तरी त्या इन्शुलिनचा परिणाम फॅटच्या पेशी करू देत नाहीत आणि म्हणून डायबिटीस राहतो. जेव्हा अशा व्यक्तींचं वजन कमी होतं तेव्हा ह्या व्यक्तींचं वजन कमी झाल्यामुळे त्यांचा डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स होतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे अशी रुग्ण आहेत जे 100 युनिट इन्शुलिन घेत होते आणि त्यांचं वजन जास्त होतं आणि ते पूर्ण डायबिटीसच्या औषधांपासून त्यांची सुटका झाली आणि त्यांना त्याचं समाधान मिळालं. यातला सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे ना तो तुमचं वाढलेल्या वजनाच्या बाबतीत तुम्ही किती लवकर इंटरव्हेन्शन करताय. म्हणजे डायबिटीस असेल आणि 15-20 वर्ष असेल तर तो आटोक्यात आणणं अवघड जातं. पण डायबिटीस आहे, वजन वाढलेलं आहे आणि 5 वर्ष झालेली असेल, 8 वर्ष झालेली असेल तर आपल्याला डायबिटीसपासून मुक्तता मिळवणं जास्त सोपं असतं असं मी म्हणेन. नक्कीच, खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं. खरं तर अगदी सर्वसामान्य प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न करतोय जे तुम्हा आम्हाला नेहमी पडतात. ओबेसिटीसारखा विषय, लठ्ठपणासारखा विषय हा खूप त्रासदायक झाला आहे अनेकांच्या आयुष्यामध्ये. अगदी लहान वयातली मुलंसुद्धा आज आपण बघतो की ती ओव्हरलोडेड असतात आणि त्याचं कारण शोधण्यात आपल्याला खूप वेळ जातो किंवा योग्य माहिती मिळत नाही, आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी जात नाही असं आपण म्हणायला हरकत नाही. सो या सगळ्या संदर्भामध्ये सर जसं सांगतायत त्या पद्धतीनं ही जी शस्त्रक्रिया आहे, सर्जरी आहे, ती खूप उपयुक्त अशा पद्धतीची सर्जरी आहे आणि ती मला असं वाटतं की त्याची माहिती घ्यायला हवी, मार्गदर्शन घ्यायला हवं, अपॉइंटमेंट घ्यायला हवी सरांची, तिथपर्यंत पोहोचायला हवं. तरच याच्यातला जो काही एक सुवर्णमध्य आहे ते मला वाटतं सर सुचवू शकतात. तो डॉक्टर नीरज रायते आणि त्यांच्या सगळ्या टीमनं गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे, काम करता आहेत, अनेकांना त्याचा फायदा होतोय. आता तुम्ही टी व्ही स्क्रीनवरती बघताच आहात. त्यामुळे अशा कोणत्याही शंका असतील, अडचणी असतील, तुम्ही सरांना भेटू शकता आणि त्याकरता सरांचे नंबर सत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर नीरज रायते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आता जवळजवळ 10-1 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमची टीम काम करते. अनेक पेशंट्सना तुम्ही आत्तापर्यंत भेटलायत, त्यांना कन्सल्ट केलेत, सर्जरीज केलेत. तर याच्यामधले काही अनुभव असे लक्षात राहिले असतील गेल्या 10 वर्षातले की जे आपल्याबरोबर शेअर करता येतील, तर असे काही अनुभव आहेत का? खरं तर प्रत्येक पेशंट हा एक वेगळा अनुभव आहे. प्रत्येक पेशंटची एक वेगळी कथा आहे. मी 2-3 अनुभव नक्कीच इथे आवर्जून सांगू इच्छितो, कारण त्या अनुभवांनी आम्हाला सुद्धा हलवलं. म्हणजे त्यातला एक सगळ्यात आमच्या दृष्टीने मोठा अनुभव होता तो जास्तीत जास्त वजन ज्या व्यक्तीचं आम्ही कमी केलं त्याचं वजन होतं 272 किलो. बापरे. आणि तो त्याच्या आधी आम्हाला 2दा भेटला होता. पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याचं वजन होतं 124 किलो, दुसऱ्यांदा भेटला होता तेव्हा त्याचं वजन होतं 160 किलो. पण आपण हा असा कार्यक्रम करतो, तसा कदाचित त्याने कार्यक्रम बघितलाही असेल, पण स्वतः त्यांनी हा निर्णय नाही घेतला की मला माझ्या वजनावर काहीतरी करायला पाहिजे. शेवटी तिसऱ्यांदा तो आम्हाला भेटू नाही शकला. त्याचे मित्र आम्हाला भेटायला आले की आता काही नाही केलं तर फार अवघड आहे, तुम्ही प्लीज काहीतरी आम्हाला मदत करा. आणि मग त्याच्याबरोबर काम करून, त्याच्याशी चर्चा करून जेव्हा आम्ही त्याला हे दुर्बिणीद्वारे वजन कमी करण्याचे उपचार केले तेव्हा आम्ही त्याचं वजन ऑलरेडी 274 वरून 232 किलोपर्यंत कमी आणलं होतं. आणि 232 किलो नंतर हे उपचार केल्यानंतर आता जवळजवळ 8 वर्ष झाली तो 100-110 किलोच्या आसपास छान आयुष्य जगतो आहे. वा. तर नुसतं किलो हे कदाचित उद्दिष्ट असू शकत नाही, तर त्याहीपेक्षा मला असं वाटतं की क्वालिटी ऑफ लाईफ मधला जो बदल घडतो ना तो फारच परिणामकारक असतो. म्हणजे असे साधारण 62 वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक मला भेटायला आले होते. हा कार्यक्रम बघून त्यांनी मला संपर्क केला होता आणि ते मला म्हणाले की माझ्या 2ही मुली जर्मनीमध्ये असतात आणि मी इथे एकटाच असतो
माझ्या आयुष्याचा वाढलेल्या वजनामुळे जर काही मला अडचण झाली तर मी माझ्या मुलींना इथे बोलवून थांबवू ठेवू शकत नाही. मला माझ्या आयुष्याचं त्यांच्यावर जबाबदारी टाकायची नाही. तुम्ही माझं वजन कमी करून देऊ शकाल का? तुम्ही माझं वजन जर कमी केलं तर मी पूर्ण स्वतंत्र आणि माझं स्वतःची काळजी घेत आयुष्य जगू शकेन. एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या मुलींबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल इतका खोलात जाऊन विचार करणं ही खूपच कौतुकास्पद गोष्ट वाटली. नक्कीच. मला असं वाटतं की द बेस्ट गिफ्ट वी कॅन गिव्ह टू अवर चिल्ड्रन इज अवर ओन हेल्थ. आपलं निरोगी आयुष्य ही आपल्या मुलांसाठी दिलेली सर्वात उत्तम भेट आहे असं मला वाटतं. नक्कीच. त्यांचंही ह्या उपचारानंतर खूप छान वजन कमी झालं आणि आता ते म्हणाले की त्याच्यानंतर डॉक्टर आता मी दरवर्षी जर्मनीला जातो, माझ्या मुलींसोबत माझ्या नातवंडांसोबत छान वेळ घालवतो. सो प्रत्येक जास्त वजन असलेल्या व्यक्तीची काही ना काहीतरी वजनाबरोबर अडचण असते. वजन कमी होतं ही काळ्या दगडावरची रेघ आहे, पण त्यासोबत असणाऱ्या या अडचणी ज्या आहेत ना त्याही निघून जातात आणि त्याच्यामुळे आयुष्य खूप बदलतं. आणि हे बदललेलं आयुष्य एक प्रकारे आम्हाला पेशंट सांगतात की आमची ज्या दिवशी ही ट्रीटमेंट झाली तो दिवसच आम्ही आमचा नवीन जन्मदिवस म्हणून साजरा करतो. नक्कीच सर. लायपोसक्शन म्हणून जी क्रिया आहे तर त्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल की ते म्हणजे नक्की काय असतं. खूप सारे अशा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला फोन येतात आणि त्याच्यात ते म्हणतात की म्हणजे तुम्ही लायपोसक्शनच करताना आणि आम्हाला त्यांना सांगायला लागतं की नाही, हे लायपोसक्शन नाही. लायपोसक्शन ही सौंदर्य शस्त्रक्रिया आहे. लायपोसक्शन मध्ये आपण फक्त पोटाच्या किंवा त्वचेच्या खालची जी चरबी असेल ती ट्रीटमेंट करून काढतो. आणि ही जी ट्रीटमेंट आपण करतो याच्यात कुठल्याही प्रकारची चरबी आपण न काढताही वजन कमी होतं. सो एकीकडे लायपोसक्शन आहे जे तुम्हाला सुंदर बनवतं आणि एकीकडे वजन कमी करण्याचे उपचार आहेत जे तुम्हाला निरोगी बनवतं. बरोबर. कारण तुम्ही निरोगी का बनता तर या उपचारानंतर तुमच्या शरीराच्या आतलं असलेलं विसरल फॅट सुद्धा कमी होतं आणि तुमचं विसरल फॅट कमी झाल्यामुळे तुमचे जे आजार आहेत ते निघून जातात आणि वजनामुळे असलेले सगळे त्रास कमी होतात. दुसरा महत्वाचा फरक की बऱ्याच जणांना लायपोसक्शन केल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा फॅट त्याच ठिकाणी जमा होतं. पण ह्या उपचारानंतर एक ॲडिशनल मशीन किंवा इंजिन आपल्याला मिळाल्यासारखं आहे. थोडं जरी वजन वाढायला लागलं आणि आपण थोडेसे आपल्या आहारात बदल केले, थोडासा व्यायाम सुरू केला की आपोआप पुन्हा वजन आटोक्यात आणता येतं. सो अशा प्रकारे हे एक वरदान आपल्याला मिळाल्यासारखं आहे ज्यांची वजन जास्त आहेत असं मी म्हणेन. त्यामुळे लायपोसक्शन आणि ही ट्रीटमेंट ही दोन्ही सारखी ट्रीटमेंट नाही. नक्की. आज आपण बघतो की अगदी जसं मी मगाशी म्हटलं की लहान मुलं सुद्धा आपल्याला जास्त ओबेस दिसतात. तरुण मुलांमध्ये आढळतं, जसं तुम्ही आता उल्लेख केला ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळतं. तर ही जी शस्त्रक्रिया आहे ती यांच्यापैकी सगळ्यांना करता येते की याच्यात काही एज फॅक्टर पण मॅटर करतो? 18 वर्ष ते 75 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्या आम्ही या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. एक्सेप्शनल केसेसमध्ये साधारण मला आठवतं 2 मुलांमध्ये ज्यांची वय 14 आणि 16 वर्ष होती त्यांच्यामध्येही आम्ही ही शस्त्रक्रिया केलेली आहे. पण लहान मुलांमध्ये ह्या शस्त्रक्रियेचा विचार करताना खूप साऱ्या तपासण्या करून हे कन्फर्म करायला लागतं की त्यांचं वाढलेलं वजन हे त्यांच्या जीवनशैलीशी निगडीत आहे आणि दुसऱ्या कुठल्या आजारामुळे नाही. नाहीतर 18 वर्ष ते 75 वर्षाच्या वयोगटामध्ये कॉमनली वाढलेलं वजन हे जीवनशैलीशी निगडीत असतं. कुठेतरी आपल्या आयुष्याच्या गडबडीमध्ये धकाधकीमध्ये व्यायाम आहार याची जी आपली सांगड आहे ती सुटलेली असते आणि ती सांगड पुन्हा घालून पूर्ववत निरोगी जीवन जगण्यासाठी ही शस्त्रक्रिया आपल्याला मदत करते असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता येणार आहे आणि ते म्हणजे खर्च. कारण आपल्याला सगळेच बघत असतील, सगळ्यांच्या डोक्यामध्ये येत असेल की म्हणजे बहुतेक ही शस्त्रक्रिया महागडी शस्त्रक्रिया असणार. कारण ज्या पद्धतीनं त्याचे परिणाम तुम्ही सांगता आहात किंवा त्याचे फायदे सांगता आहात परिणाम म्हणण्यापेक्षा, तर या फायद्याच्या अनुषंगानं कदाचित हा प्रश्न डोक्यात येणं सहज शक्य आहे. तर खरंच हे खर्चिक आहे का की परवडनेबल आहे? 2 प्रकारे याचं उत्तर देता येऊ शकतं. 101% परवडनेबल आहे असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की 2 वर्षापासून ही शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्येही आता करता येते. या शस्त्रक्रियेसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा आपल्याला सँक्शन आहे आणि त्याशिवाय आपल्याला जर कागद पेन घेऊन आपण हिशोब मांडला ना तर वाढलेल्या वजनामुळे होणारे खर्च वर्सेस या शस्त्रक्रियेचा वन टाइम खर्च असं गणित मांडलं तर हे आम्हाला पेशंटनीच सांगितलेलं आहे की ह्या शस्त्रक्रियेवर केला जाणारा वन टाइम खर्च माझे खूप सारे खर्च
कमी वाचवू करतो. शकतो. एकच खर्च वाढला तर वाढू शकतो, तो म्हणजे एक नवीन वॉर्डरोब आपल्याला पुन्हा बनवायला लागतो असं आहे. नक्कीच. आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल, कारण हा अगदी सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असा असणारा सध्याच्या काळातला मोठा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. काय सांगता येईल? सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख माप्नुयात. सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे. सगळ्यांचं आयुष्य हे डॉक्टरची गरज न लागता जाऊ दे, ही शुभेच्छा इथं मी देतो. आणि जर खरंच आपल्या वजनाविषयी जाणीव नसेल तर जाणीव करून घ्या, माहिती घ्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या अशी विनंती करतो. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आजच्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे. वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला माहिती आहे की 20-22 मिनिटांच्या या काळामध्ये सगळ्या गोष्टी विस्तृतपणानं सांगणं ही शक्य नसते गोष्ट. त्याच्यामुळे तुम्हाला सरांना भेटावंच लागेल. या बाबतीतल्या ज्या काही शंका असतील, जसं सर मगाशी म्हणाले की व्यक्तिपरत्वे नव्हे, हे सगळ्या गोष्टी बदलत जातात. त्यामुळे प्रत्येकाला जे जे काही आहे ते वेगळं वेगळं असणार आहे, मार्गदर्शन वेगळं असणार आहे, त्याच्यावरचे उपाय वेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला सरांना भेटावं लागेल, माहिती घ्यावी लागेल आणि नंतरच याच्यावरचे जे काही उपचार आहेत ते करून घ्यावे लागतील. आणि त्याकरता सरांचे नंबर आत्ता TV स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.